नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे बघणार आहोत कुरमुऱ्यांचा चिवडा। हा आपण मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतो। तर इथे मी एक कुरमुऱ्यांचं पॅकेट घेतलेलं आहे। कढीपत्ता, शेव, तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ, पिठी साखर, जिरं, मोहरी, शेंगदाणे आणि लसूण घेतलेला आहे। तर सर्वात आधी आपण इथे लसूण ठेचून घेऊया। जाडा मोठा लसूण ठेचायचा आहे, खूप बारीक नाही करायचा। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक कापूनही घेऊ शकतात। छान असा बारीक कापून घ्यायचा। आता इथे आपण जे आहे एक कढई ठेवूया। आता आपण इथे एक कढई ठेवूया आणि ती कढई तापली की त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकूया। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे छान हलवून करपूस तांबूस रंगाचे होईपर्यंत त्यांना फ्राय करून घ्यायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाणे भाजूनही घेऊ शकतात, रोस्ट करून घेऊ शकतात, तेही छान लागतात। तर आता इथे बघतायत तुम्ही आपले शेंगदाणे छान तळून झालेले आहेत। तर त्यांना आपण काढून घ्यायचे एका डिशमध्ये। आता सोबतच आपण कढीपत्ताही फ्राय करून घेऊया। कढीपत्ताही एकदम असा कुरकुरीत होऊ द्यायचा, जसं तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये सेम। आता त्याला आपण काढून घेऊया सेम बाउलमध्ये आणि जिरं मोहरी टाकूया तेलामध्ये। ती अशी तडतडली पाहिजे छान। आता जिरं मोहरी तडतडली आहे तर त्याच्यामध्ये आपण लसूणची पेस्ट टाकायची, जी आपण कुटून घेतलेली आहे, आणि छान अशी तांबूस कुरकुरीत होईपर्यंत भाजायची, जेणेकरून लसूण जर नरम राहिला तर आपले मुरमुरेही नरम होऊ शकतात। त्याच्यामुळे लसूण छान असा करपू द्यायचा। आता लसूणही तुम्हाला दिसतंय छान झालेला आहे। तर त्याच्यात आपण पिठी साखर टाकायची। इथे मी 2 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे। छान अशी हलवून घ्यायची आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता जो तळून घेतलेला आहे तो मिक्स करायचा। छान असा मिक्स झाल्यावरती गॅस ऑफ करायचा आणि त्याच्यात 2 ते 3 टेबलस्पून मी इथे तिखट घेतलं आहे आणि 1 ते 1.5 टीस्पून हळद घेतलेली आहे। ती छान टाकून मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं। छान असं ढवळून घ्यायचं, सर्व एकत्र करायचं। आता आपण इथे कुरमुरे घेत आहोत। छोटी कढई असल्यामुळे हे मी जे चिवडा आहे 2 बॅचमध्ये बनवणार आहे। तर आपण जे कुरमुरे टाकले ते सर्व एकत्र मिक्स करायचं, छान असं एकजीव करायचं। आता गॅस इथे ऑन करायचा आणि कुरमुरे थोडे असे 2 ते 3 मिनटं सिम गॅसवरती हलवत राहायचं। आता तुम्हाला दिसतंय किती छान असा कलर आलेला आहे। छान असा चिवडा आपला झालेला आहे। आता याला आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया। तर इथे मी तुम्हाला दिसतंय डब्यामध्ये काढते आहे। आता सेम जे आहे आपण सेकंड बॅच करूया। सेकंड बॅचमध्ये फक्त आपण तेल टाकायचं, 1 टीस्पून तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची आणि त्याच्यामध्ये जे उरलेले कुरमुरे आहेत ते टाकून द्यायचे आणि सिम गॅसवरती 2 ते 3 मिनटं त्यांना हलवून घ्यायचं, जेणेकरून आपले जे कुरमुरे आहेत ते नरम पडू नयेत। हा चिवडा खूप छान लागतो खायला। तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकतात, मधल्या वेळेतही खाऊ शकतात। तर आता बघतायत तुम्ही की आपले जे आहे सेकंड बॅच पण तयार झालेली आहे। तर आता सेम डब्यामध्ये ते पण कुरमुरे काढून दोघी एकजीव करून घ्यायचे, छान हलवायचे, जेणेकरून जो मसाला आहे फर्स्ट बॅचचा तोही त्या कुरमुऱ्यांना लागेल। छान असं ढवळून घेतलं। आता त्यांना मिक्स करायचं छान आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही शेव घालायचे। आता मी इथे हल्दीरामचे शेव घालते आहे आणि डाळ घालते आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही अजूनही फरसाण वगैरे घालू शकतात, चाट मसाला घालू शकतात तुम्हाला हवं तर। तर इथे आता बघताय तुम्ही आपला कुरमुऱ्यांचा चिवडा जो आहे रेडी झालेला आहे।
जर तुम्हाला हा कुरमुऱ्यांचा चिवडा आवडला असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला छान छान रेसिपीज बघायला मिळतील. प्लीज like, share and subscribe to Tanishka Cooking Recipes channel. Thank you.